भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता तो अवाक झाला. त्याला त्याच्या सर्व दुष्कृत्यांची सगळी आठवण झाली. तो माणूस म्हणाला की भाऊसाहेब, तर एक गोष्ट सांगा की ठीक आहे, मी असे जुलूम केले. तू एकुलता एक पुत्र, पुढे संतान नाही, माझ्या तर कुळाचा नाशही झाला. परंतु एक गोष्ट सांग, आम्ही जे वाईट केले त्याचे फळ तर मिळाले. आता ही तुझी पत्नी आहे, हिने काय वाईट केले होते? आता जिवंत जाळली जाईल तुझ्यासोबत, कारण त्यावेळी सती प्रथा होती. पतीसोबत पत्नीला कंपल्सरी जाळायचे जिवंत. तेव्हा तो मुलगा म्हणाला की तो वैद्य कुठे आहे ज्याने मला विष दिले होते? त्याच्या भावाने सांगितले की तो तुझ्या 4 वर्षांनंतर अचानक हार्ट अटॅक येऊन मेला होता. तर त्या मुलाने सांगितले की ही माझी पत्नी, तो वैद्य आहे आणि ही जिवंत जाळली जाईल. या दुष्टाने 500 रुपयांच्या हव्यासापोटी असा जुलूम केला होता. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, एक लेवा एक देवा दूतम या कोई किसी का पता नहीं पूतम. ऋण संबंध जुड़ा एक ठाठा अंत में सब 12 बाट. आता जो प्रसंग चालू आहे की ज्यांना अपत्य नाहीये, त्यांचा बॅलन्स संपलेला आहे, कोणाबरोबर संस्कार नाही, गुंतागुंत राहिली नाही त्यांची. आणि आपल्या समाजात या अशा हे लोकवेद, दंतकथा अशा करून ठेवल्या आहेत की ज्यांना अपत्य नाही त्यांचं काय जगणं? त्यांचं तोंड सुद्धा पाहू नका. आता पुण्यात्म्यांनो, जी बहीण आणि जो भाऊ ज्याला अपत्याचा योग नाहीये, म्हणजे ते पूर्ण कर्जहीन आहेत, म्हणजे त्यांचं काही देणं घेणं नाहीये. आता देणं घेणं नाहीये तर भगवान देखील जाणून बुणून कर्जात अडकवत नाहीत त्यांना. ते तुम्हाला प्रत्येक पैलूवर ज्ञान देऊ, परंतु आता आपण ज्या विषयावर बोलत आहोत तोच सांगतो. आता कसे असते की माणूस तर काही दिवसांनी समाधान मानतो की बाबा चला, भगवानांनी जसे संस्कार दिले आहेत आपल्या नशिबात नसेल. परंतु बहीण त्याच्या पत्नीला समाधान होत नाही. जर झालंच तर आजूबाजूच्या नातेवाईकांच्या आया बहिणी येऊन तिला जगू नाही देत. कोणी ना कोणी येऊन टपकेल आणि मनमानी कोणी उधार सामान मागायला आणि चर्चा करेल अशी की सुनेला काही मूलबाळ नाही झाले. हे भगवान, एक तरी व्हायलाच हवं. सांगा, काय जगणं अपत्याविना? आता कसा टाइमपास करशील? तर तिला इच्छा नसतानाही बिचारी दुःखी होते, कारण या आप्तेष्टांची बोलणी ऐकून. तर तिला प्रबळ प्रेरणा होते, म्हणजे हुक और क्रूक काहीही करून मूल व्हावं. आणि मूल संस्कारात नसेल तर तिची शेवटी तडफड होतेच त्या माईची जिला अपत्य नसते. यामुळेही ती तळमळते की हे भगवान, मला पण अपत्य असते तर या जन्मात मी सुद्धा सुखी झाले असते, इतरांसारखा माझाही मान असता. ती मरून जाते. या काळाने असा जुलूम करून ठेवलाय आपल्यावर. आता म्हणतात की जे कोणतीही इच्छा घेऊन मरतात, हा काळ परत त्याला मातीमोल करतो. त्या बहिणीला तो पुढच्या जन्मी कुत्री बनवेल आणि मग असं म्हणेल की घे, तुला किती अपत्य हवीत ना, 8 पिल्ले जन्माला घाल एकदाच. आता भोग जन्माला घालून घालून का दुःखी होत होतीस? आता परमात्मा म्हणतात, या कटकटीतून पिच्छा सोडवून घ्या. जर तुम्ही समाजाकडे बघून चालत राहिलात, भक्ती मार्गावर नाही चालू शकत. आपल्याला परमात्म्याला प्राप्त करायचंय, सतलोकात जायचंय, तर जसे भगवान ठेवत आहेत तसेच राहा. आता थोडासा इथे प्रसंग अजून सांगायला लागेल, कारण की प्रथम वेळी जे भक्त येतात ज्यांना अपत्य नाहीये, त्यांना काही समाधान तर या उदाहरणाने वाटेल, परंतु त्यांनी चिंता करू नये. जर तुम्हाला या जंजाळात अडकायचंच आहे तर ते देखील करून देतील भगवान.
कारण की तुम्ही शरणात राहा. त्यांना माहिती आहे की शरणी राहाल तर संस्कार जे मालक जोडतील ते मग आपल्याच हिशोबाने त्यांना पार करून देखील देतील. जसे आता दासाने सांगितले होते की परमात्म्याच्या शरणी जेव्हा येतात तेव्हा मग भगवान म्हणतात की तू माझ्यानुसार चालत राहा, मग मी बघतो की तुला कसं पार करायचं ते. जशी सुदर्शनजींची इच्छा झाली की माझे आई वडील पार झाले तर बरे होईल. आता खरं तर त्यांचे काही संस्कार नव्हते, ते निघून गेले होते, कुठे कुत्रा बनले होते, कुठे गाढव बनले होते. परमात्म्याने ते देखील स्वीकार केले की बाळा तुला पार करण्यासाठी मी याही समस्या सोडवेन. तर म्हणून ज्यांना अपत्य नाहीये आधी तर प्रयत्न करतील भगवान की नको अडकूया या झमेल्यात, आणि नाही ऐकले तर ती देखील समस्या तुमची अपत्याची इथे नक्कीच सोडवली जाईल. थोडे उदाहरण देतो. एक बहीण, तशा तर खूपशा अशा परंपरा, खूपशी अशी उदाहरणं आहेत इथे ज्यांना 10-10, 15-15, 20-20 वर्षांपर्यंत लग्न होऊन झाली होती पण अपत्य झाले नव्हते. आता इथून सत्संग ऐकून जातात तर त्यांचं मन शांत होऊन जातं की नको, आम्हाला अपत्य नकोच. आणि तिथे गेले बाहेरच्या जगात की परत इंजेक्शन लागते. आता ती परत बेचैन होते बहीण, मग परत येऊन डिमांड तीच करते. खूप वेळा समजावले त्यांना, परंतु शेवटी परमात्म्याने मग त्यांना त्यांचे ते, कारण मन मोडले तर परत जाऊन फसतील कोणत्या नालायक माणसांमध्ये, तर मूल होणारच नाही आणि त्यात भक्तीची अजून वाट लागेल त्यांच्या. तर त्यांना एका बहिणीला आपल्या कधी तर समाधान मान, मग परत जाऊन घरचे म्हणतील की हे काय जगणे, मूल नाही, एवढे दिवस झाले नाम घेऊन ठेवले, अमुक काम, कसले तू गुणगान करत फिरतेस. तर परमात्म्याने तिचे ऐकले. 2 मुली गर्भात, 2 बाळ राहिले, एक साथ 2. आणि ती हे म्हणत असे की हे भगवान, हवं तर मला मुलगी होऊ दे, समाजाचं तोंड बंद होईल, मला मुलाची गरज नाही. 2 एकत्रच दिल्या. आता तिचा आनंद नाही मावत आहे. शेजार पाजारचे तर म्हणाले की तुझे गुरुजी तर परिपूर्ण आहेत. 1 वर्षानंतर 2 अजून गर्भात, चेक केलं अजून 2 मुली आहेत. आता ती चिंतित झाली, म्हणाली काही बोलू नकोस, आता घे जे मालक तुला देत आहेत, आता नको रडूस. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा जे हवे ते करतात. एक गोष्ट बघा पुण्यात्म्यांनो, हर प्रकारे प्रत्येक पैलूवर ज्ञान दिले जाते. एक बहीण आणि तिच्या सासूने नाम घेतले. सासूचा दृढ विश्वास होता की ती बहीण मुलगी बालक होती. तिला एक मुलगी होती. त्याच्यानंतर गर्भ राहत नव्हता, खराब होऊन जायचा. अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी ते हिंडले फिरले. जेव्हा त्यांना समजले तेव्हा इथे दीक्षा घेतली. जिंदमध्ये जेव्हा सत्संग करत असे दास, तर परमात्म्याने दया केली, तिला गर्भ राहिला मुलीला. आणि ज्यावेळी तो पडायचा त्याच्या पुढे गेला, 2 महिने अजून गेले, तर त्यांच्या आनंदाला पारावार नाही राहिला. त्यांनी काय केले, जेव्हा आमची थोडीशी संगत होती, जास्त नव्हती, थोडी संगत होती, तर कोणी दुसरा त्यांचा शेजारी एक अजून भक्त होता. त्याने प्रार्थना केली की आज गुरुजी आमच्याकडे भोजन करण्याची दया करा. आम्ही म्हणालो की ठीक आहे बाळा, तयारी कर. आम्ही 5-7 भक्त माझ्यासोबत त्यांच्याकडे जेवायला गेलो संध्याकाळी. तिकडून तेही आले, त्यांचे शेजारी होते, त्यांची मदत करण्यासाठी स्वयंपाक करायला. आम्हाला नाही माहिती तिथे काय घटना घडली. आम्ही जेवण करून आलो. परत आल्यावर सकाळी रात्री फोन आला त्यांचा, तिच्या सासूचा, की गुरुजींना सांगा की माझ्या पुत्रवधूचा गर्भपात झाला आणि ती खूप हमसून हमसून रडत आहे. आणि तेच झाले की जेव्हा तुमची सेवा करत होतो त्यांच्या दुसऱ्याच्या घरात सगळ्या बाथरूममध्ये रक्तच रक्त झालं. ती तर रडून रडून रात्रभर तिने डोळे सुजवून घेतले. मी तिला फोन सांगितले की बाळा इकडे ये, तुझ्या सासूला, तिला सांगितले इकडे पाठव. तिची सासू आली. तिला समजावले बाळा
भगवान जे करतात ते चुकीचे नाही करत. ती म्हणाली की हो, माझा तर विश्वास आहे, पण ती मुलगी नाही ऐकत. ठीक आहे, मग काय हरकत नाही, जे झाले ते झाले. काय गोष्ट आहे, परमात्मा जे करतो ते योग्यच करतो. आता पुढचा दिवस असाच तिचा रडत रडत गेला. तिच्या सासूने परत प्रार्थना केली की उद्या परत आमच्याकडे भोजन करायला या. आम्ही म्हणालो की ठीक आहे, चला जाऊया. गेलो. तिथे मुलगी खूपच रडत होती. मी म्हणालो, बाळा, परमात्मा जे करतो ते योग्यच करतो, विश्वास ठेव. ही काय मोठी गोष्ट आहे, अजून देईल वर्षभरात तुला, शांत रहा. परंतु ती ऐकत नव्हती, दुःखी होती. काय हरकत नाही. आम्ही आलो जेवण बिवण करून. चला बाबा, ठीक आहे, जे आम्ही ज्ञान देऊ शकतो परमात्म्याचे तेवढेच देऊ शकतो. बाकी बालक आहे, नाही लक्षात येत. मग काय झाले, तिच्या सासूने विचार केला की गर्भपात झाला, पण यात काही कमी नको राहायला, गर्भाशयात परत त्रास नको व्हायला, जरा दाखवून येते डॉक्टरांना. पुढच्या दिवशी तिथे एक शेजारी चांगली सुप्रसिद्ध डॉक्टरीण होती. तिच्याकडे गेले. तिने अल्ट्रासाऊंड केले आणि ती म्हणू लागली, कोण म्हणते बालक गर्भपात झाला? जसाच्या तसा गर्भ आहे तिचा. ओके, इन ऑल रिस्पेक्ट. आता त्यांच्या आनंदाला पारावार नाही राहिला. परत फोन आला. हा हा. आता त्यांचा परत फोन आला तिच्या सासूचा की बाबा कमाल केली. भक्ताने सांगितले की ती सासू असं असं म्हणत आहे की गर्भ काही खराब नाही झाला तिचा, तो जसाच्या तसा आहे, आत्ता चेक करून आलो. आता दुसऱ्या दिवशी त्या दोघी आल्या सासू सुना. तिथे आम्ही घरात बसलो होतो आणि खूपच खुश झाली होती ती मुलगी. मी म्हणालो, बाळा, भगवानावर विश्वास ठेव आणि परमात्मा जे करतो ते चुकीचे नाही करत. आता परत बघ, कमाल आहे. 3 महिने 4 महिन्यानंतर तिने चेक करून घेतले की मुलगा आहे की मुलगी. तिथे मुलगी दिसली. आता ती परत रडायला लागली ती मुलगी. त्या मुलाची बायको, मी तर हिचा गर्भपात करून घेणार, आमच्याशी बोलली. मी म्हणालो की खबरदार, जर जीवहिंसा केलीस तर. ही काय गोष्ट झाली? तेव्हा तर रडत होते की माझा गर्भ पडला. आता परमात्मा तर मालक आहेत आणि ही तीच मुलगी होती जिचा गर्भपात झाला होता. त्याने गर्भपात केला होता दात्याने. तुझा नालायकपणा बघून केला होता की ही रडेल मुलगी बघून, कारण आम्हाला ज्ञान तर नाहीच आहे. आणि मग मुलगा दिला असता, त्याच आत्म्याला मुलगा करून दिला असता. आता रड तुझ्या नशिबावर. आता आपण, आपला स्वभाव कसा झाला, उंटासारखा. उंटावर सामान ठेवतात ना, त्याच्यावर लादतात. आणि जेव्हा असं ओरडतो की जेव्हाही ओरडतो की हे काय वाईट केले माझ्यासोबत, आणि जेव्हा त्याच्यावरून उतरवतो, जेव्हा सामान उतरवतो ना उंटावरून, जेव्हाही काढतो ओरडतो की अरे हा परत वाईट करतोय माझ्यासोबत, आत्ताही त्रास देतोय मला. तर परमात्मा, आपण झालोय उंटाच्या स्वभावासारखे. आता परमात्म्याने आपल्याला सुख दिले तरी रडतो, आणि दुःखात तर रडायचंच आहे, ते तर स्वाभाविकच आहे. तर तिच्या सासूच्या ही गोष्ट लक्षात आली होती की गुरुजींच्या वचनाचे मी तर उल्लंघन करणार नाही, आणि त्या मुलीने ते पूर्ण केले. तिची सासू नाही, तिचे सासरे चांगल्या पोस्टवर नोकरी करायचे. तर तिची सासू म्हणायची की या मुलीचा सगळा खर्च मी करेन, तू निश्चिंत राहा, आणि हिचं लग्नही करू आणि सगळा खर्च आम्ही देऊ, तू बकवास नाही करायची, पुढे आपण गर्भपात नाही करणार. ती मुलगी झाली दुसरी. आता त्या भगवानांच्या हातात, ती तर त्याची मुले आहेत, ही माती त्यानेच तयार केली आहे. आता मुलगा दिला असता तिला, पण ते संस्कार टाळत होते त्या मुलीचे. ओढवून घेतले रडून रडून. परत रडत आहे. मग पुढच्या वेळी तिला मुलगा दिला. आजही ती मुलगी आणि तिची सासू सत्संगाला येतात. आता सांगण्याचा भाव हा आहे पुण्यात्म्यांनो की भगवान जे करतो त्याच्यामध्ये खोडा नका घालत जाऊ. आता डॉक्टर आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेला. आता इथे तुम्ही परमेश्वराच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आलात, आणि इथे ऑपरेशन थिएटरमध्ये रोगी स्वतःच सांगतोय, तर केस बिघडवणार तो. ते होऊ नाही देत जे डॉक्टरला हवे आहे. अशाच एका बहिणीला एक मुलगी झाली, आणि मग ती 27 वर्षांपर्यंत, ती मुलगी 27 वर्षांची झाली. तिचं लग्नही केलं. तिलाही अपत्य होत आहेत, मुलं मुली. आणि तिची तरीही इच्छा, एक मुलगा झाला असता तर
ती 56 वर्षांची झाली, म्हातारी, आणि हीच इच्छा बाळगत आहे. 56 वर्षांच्या वयात मालकाने परत मुलगा दिला, तिला पुत्र. आता मुलगा 5 वर्षांचा झाला आणि ही मेली. आता लावा डोक्याला हात, त्या मुलाला कोण सांभाळणार? तर आपण ऑपरेशनमध्ये आपण आपली गडबड करतो, तर बिघडते ती केस. तरीही दासाने तुम्हाला प्रत्येक पैलू सांगितला आहे, जे तुम्हाला लक्षात येईल, जे समजेल तेच करा, आणि इच्छा पूर्ण करून देतील भगवान. आता आपण येऊया त्या प्रसंगाकडे. आता जसा काल तुम्ही एक इंटरव्ह्यू ऐकला होता एका भक्ताचा. 14 वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला, काही अपत्य नव्हते आणि सगळ्या पूजा करायचे. आणि मग परमात्म्याची दीक्षा घेतली तर 2 मुली झाल्या, नो ऑब्जेक्शन. त्यांनी काही परवा नाही केली की मुलगी होते किंवा मुलगा. ज्ञान लक्षात आले, भगवान जे देतील ते सहर्ष स्वीकारा. आणि मग 3रा पण मुलगाच दिला. तर विश्वास ठेवा या भगवानांवर, जे करतील, परमात्मा जे करतील ते चुकीचे नाही करू शकत. आपण जीव आहोत, चूक स्वतःच करतो. आता परत येऊया त्या प्रसंगाकडे, जे आज दास तुम्हाला ऐकवू इच्छित आहे. आता नीरू आणि नीमा यांच्या घरी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी भगवान मिळाले, त्याच्या आधीच्या रात्री, आदल्या रात्री, कोणी नातेवाईक स्त्री आली आणि तिला तर तोच विषय होता, अगं मुली, मूल का नाही झाले? भगवान रुसलाय तुझ्यावर, समाजाला काय तोंड दाखवशील? सकाळी सकाळी कुठे बाहेरही पडू शकत नाहीस. आता त्या नीमाला असं इंजेक्शन लावून गेली म्हातारी. ही संपूर्ण रात्र रडत राहिली, कूस बदलून बदलून. हे भगवान, हे भगवान, एक मूल होऊ दे, हे भगवान, एक मूल मिळावं. माझाही जगात मान राहिला असता. तर सकाळी उठून स्नानाची वेळ झाली तर नीरू म्हणाला की चल जाऊया स्नान करायला. ती रस्त्याने ही रडतच येत होती की हे भगवान शिवजी, नक्कीच ते मुसलमान झालेले होते, परंतु आस्था त्यांची आपल्या भगवानाप्रती तीच होती. हे भगवान शंकर, तुमच्या घरी लेकरांची काय कमी आहे? या पापिणीलाही एक मूल दिले असते, माझाही जगात मान राहिला असता, स्थान झालं असतं, मी सुद्धा छाती ताठ मानेने जगले असते. असं म्हणून अगदी खूप हमसून हमसून रडू लागली. आता नीरू म्हणू लागला, भक्तिणी, हे भगतमती, अगं जर आपल्या भाग्यात असते तर आज 60 वर्ष वय झालं आपलं, तर दिलंच असतं परमात्म्याने. आणि आपले डोळे खराब नको करूस. कुणी म्हातारपणाचा आधार नाही. डोळे रडून रडून तू संपवून टाकशील, आंधळी होशील. नको रडूस, शांत हो. आणि ही चर्चा करत करत ते लहेरतारा तलावावर पोहोचले. आधी नीमा स्नान करू लागली. ब्रह्ममुहूर्त होता. 1.5 तास सूर्योदय होण्याच्या आधी अंधार चांगला असतो आणि सकाळचा प्रकाश एकदमच होतो, दिसून येऊ लागतो. आता नीमा स्नान करून बाहेर आली आणि नीरूने स्नान करण्यासाठी सरोवरात प्रवेश केला. आता नीमाने जो कपडा लपेटून स्नान केले होते तो धुण्यासाठी पुन्हा किनाऱ्यावर गेली, लहेरतारा तलावाच्या. तोपर्यंत थोडा उजेड पडला होता, दूरवरचे थोडे थोडे दिसायला लागले होते. आता नीमाने काय पाहिले की एका कमळाच्या फुलाच्या वर काही वस्तू हलत आहे, जसे परमात्मा पाय हलवत होते. कमळाच्या फुलावर विराजमान होऊन नवजात शिशूच्या रूपात. तर तिकडून नीमाने पाहिले की ही काय वस्तू हलत आहे. तिने विचार केला, एखादा साप नको असायला, माझ्या पतीला दंश करेल. अजून निरखून पाहिलं तर काय पाहिलं की कमळाच्या फुलावर एक बालक विराजमान आहे. आता नीमा तिच्या पतीला म्हणाली, तो तर घासून घासून आंघोळ करत होता एवढ्या पाण्यात उतरून, आणि अशी डुबकी मारत होता कधी हाताने. ती म्हणाली, पाहिलं का, कमळाच्या फुलावर मूल आहे, छोटंसं बालक आहे, बाळ आहे, लहानसं बाळ आहे. आता नीरू म्हणाला की तू मेंटल झाली आहेस, तुला आता पाण्यात सुद्धा बाळ दिसायला लागलंय. नीमा जरा समाधान बाळग, नको वेडी होऊस. ती म्हणाली की बघा, खरंच बाळ आहे, बघा ते बाळ नाही दिसत आहे का? आता त्याने ती विशेष ओढ पाहिली. ती जिकडे खुणावत होती तिकडे नजर वळवली तर खरंच एका कमळाच्या फुलावर एक नवजात शिशू बाळ पहुडलेलं होतं. हय हय, बोलो सतगुरुदेव. आता नीरूने पाहिलं, खरंच बाळ.
एकदम इकडे पाहिलं न तिकडे पाहिलं, कमळाच्या फुलासकट तोडून उचललं हातात, आपल्या पत्नीच्या हातात दिलं. बोलो सतगुरुदेव बंदी छोड़ कबीर साहेब की जय हो. ज्या परमात्म्यासाठी ऋषींनी शरीरे त्यागली आणि ज्या परमात्म्याची झलक बघण्यासाठी आपण युगानुयुगे कासावीस आहोत, त्याच्या गुणांशी आपण परिचित आहोत, तो किती सुखदायी आहे. आणि तो भगवान आणि ज्या आईच्या छातीशी कवटाळला असेल, तिला किती आनंद वाटत असेल, किती नशीबवान आहे ती आई. आता तिकडे नीमा आपल्या भगवान शंकरांचे शतशः आभार मानत आहे. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा गरीबदासजी म्हणतात, आपण जो समर्थ आहे, जो आपली क्षणोक्षणी रक्षा करतो, आपल्याला सर्व सुखे देत आहे, जो सर्व काही करणारा आहे, त्याचा तर काही विशेष नाही. आपण इतरांना क्रेडिट देत राहतो, त्याने हे केले, अमक्याने असे केले. आता जसे हा दास पूर्वी भगवान विष्णूंचा पुजारी होता, कृष्णजींचा, हनुमानजींचा, आणि शंकर भगवानांची ही सामान्य पूजा समांतरपणे करायचो, आणि घरात जे सुख होते ती सर्वच सुखे जी जगात असतात ती सर्वच होत होती. विवाह झाला, जसे शिकलो, जेईची नोकरी मिळाली, विवाह झाला, 2 मुले 2 मुली झाल्या, सर्व सुखे मिळाली, नोकरी मिळाली. तर अशा प्रकारे ही सुखे जी मिळत होती, आम्ही म्हणायचो भगवान विष्णूंनी, भगवान कृष्णजींनी, हनुमानजींनी आणि बाबा श्यामजी यांना क्रेडिट देत होतो की यांनी सुखे दिली. आता हे तर ही सुखे देऊच शकत नाहीत, हे यांच्या इतिहासातून कळाले. हे तर आपले संस्कारच आहेत, आपलेच नशीब आहे, आपले प्रारब्धच फळत फुलत होते आणि देत होता, कारण की आपण कधी संस्कार शास्त्रानुकूल केलेल्या साधना होत्या, त्यांचेच संस्कार तयार होतात. तर इथे परमात्मा कडेवर आणि शंकर भगवानांना क्रेडिट, त्यांचे गुणगान करत. आता इथे गरीबदासजी म्हणतात, जगत का पेखणा पेख्या धनी का नाम न लेखा. एकमेकांनी हे केले, अमक्याने ते केले, आणि जो करत आहे त्याचे कुठे नावही नाही. जगत का पेखणा पेख्या धनी का नाम ना लेखा. आता तिकडून काय झाले की नीरू देखील स्नान करून बाहेर आला, आणि तो सुद्धा परमात्मा मिळाल्याने, कारण की आता पुण्यात्म्यांनो बर्फाचा स्वभाव आहे, एसीचा स्वभाव आहे, तो वातानुकूलितच करेल, ज्यामुळे शरीराला अगदी छान वाटते. तर परमात्म्याचा स्वभाव आहे, ते तिच्या छातीशी लागले होते बाळासारखी, कधी छातीशी कवटाळत होती, कधी प्रेम करत होती, मुका घेत होती त्याचा, आणि शतशः आभार मानत होती. म्हणजे तिला किती आनंद होत होता, एकदम अट्रॅक्ट झाली होती. नीरू आला बाहेर, तर त्याने विचार केला की आधी तर आपल्याला मुसलमान करून टाकले, हिंदूंशी आपली काही लिंक नाही, मुसलमानांशी एवढे मित्रत्व नाही. जर आपण या मुलाला बाळाला घेऊन घरी गेलो तर गावातील नगरातील माणसे आपल्याला जोडे मारतील आणि विचारतील, कोणाचे उचलून आणले तुम्ही बेईमानांनो, आता सांगा त्यांना परत देऊन येऊ. जर आपण सांगितले की लहेर तारा तलावात आणि तेही कमळाच्या फुलावर मिळाले, कोणी विश्वास ठेवणार नाही, म्हणतील कमळाच्या फुलावर मूल कसं काय थांबलं. सारी अनहोनी त्याने सर्व प्लस मायनस केले, आणि आपल्याकडून मूल देखील हिसकावून घेतील, काढून घेतील, मारतील, आणि घरातून गावातूनही काढून टाकतील, अनेक शिक्षा मिळतील एकत्र. तर तो आपल्या पत्नीला ह्याच दृष्टिकोनातून समजावून म्हणाला की हे मूल इथेच ठेवून दे, यातच आपलं भलं आहे. परंतु नीमाने फायनल निर्णय घेतला की मी मरू शकते, नाही माहीत या बाळाने माझ्यावर काय जादू केली आहे, मी याच्यापासून एक क्षणही लांब नाही होऊ शकत, माझे प्राण जाऊ शकतात, मी देश नगर देखील सोडून जाईल या बाळासाठी, मी सोडणार नाही. आता नीरूने विचार केला, ही वेडी झाली आहे बाळ मिळाल्याने, समाजाचाही विचार नाही करत, उद्या जे होईल भविष्यात त्याचाही विचार राहिला नाही. कसे या मुलाला पोसणार जर घरातूनच बेघर झालो तर त्याने पहिल्यांदाच आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या पत्नीला थोबाडीत मारण्यासाठी हात उचलला की मी तुला खूप लाडावले, तुला अपत्य नव्हते, मी तुझ्या सर्व गोष्टी ऐकत राहिलो की कुठे हिला वाईट नको वाटायला. बाबा मूल असतं तर आज वडिलांना सांगून अजून काही सुविधा करून दिल्या असत्या,
म्हणून मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकत राहिलो. तू आज अडाणी झाली आहेस, एक गोष्ट ऐकत नाहीयेस माझी. ठेव इथेच या बाळाला, नाहीतर मी तुला थोबाडीत मारेन. जसा त्याने हात उचलला, नवजात शिशूच्या रूपात परमात्मा म्हणाले, नीरू, मला घरी घेऊन चल, तुझ्यावर कोणतंही संकट नाही येणार. आता त्याने विचार केला, छोटंसं बाळ बोललं. त्याने विचार केला की भूत आहे किंवा काही प्रेत आहे किंवा कोणी देवता देवदूत याच्यातून बोलत आहे. घाबरला, गुपचूप पुढे पुढे चालू लागला. बाळ घरात आले. आता पुण्यात्म्यांनो, जेव्हा 25 वर्षांचे झाले मूल, नाही 25 दिवसांचे झाले, पण ना दूध पीत होते, ना काही अन्न खात होते, ना कुठले फळ फूल चाखले, आणि सुदृढ असे जसे लिटरभर दूध रोज पीत असेल बाळ. आता त्याला चिंता लागली होती. नीमा रडत असे. 2-3 दिवसांपासून वारंवार रडत होती आणि म्हणत होती की हे भगवान, हे शंकर भगवान, एकतर हे द्यायचे नव्हते, हे भगवान आता देऊन परत घेत आहात, यापेक्षा वाईट काय होऊ शकते आमच्यासोबत. ठीक आहे, तुमच्यासमोर आमची कोणती पॉवर नाही चालणार, परंतु हे मूल मरण पावले तर तुमची दासी जिवंत नाही सापडणार, मी बरोबर मरेन याच्या. हा फायनल निर्णय केला. आता परमात्मा अंतर्यामी आहेत, समजून गेले की म्हातारी मरणार, मी तर मरणार नाही, पण ही जरूर मरेल चिंता करून करून. कबीर साहेबांनी विचार केला. तेव्हा परमात्म्याने शिवजींना प्रेरणा दिली शिवमंडलात, त्यांच्या लोकात, आणि एकदम त्याला जाणीव झाली की तुझी आठवण काढून कोण रडत आहे. एक साधू रूप घेऊन शिव भगवान येऊन अवतरले तिथे शिवमंडलातून आणि म्हणाले, माई का रडत आहात. नीमा म्हणाली, बाबाजी, माझ्या दुःखाने तुम्हीही रडू लागाल, नका विचारू माझे दुःख, मला तडफडू दे बाबा, माझ्या भगवानांनी दिलेले आहे माझे हे दुःख. तरीही शंकर भगवानांनी साधू रूपात विचारले की माई, म्हणतात की आपले दुःख दुसऱ्याला सांगितल्याने हलके होते, आणि माझ्या स्तराचा काही उपाय असेल तर मीही सांगेन. रडत रडत सांगितले की आधी आम्हाला अपत्य नव्हते. 25 दिवसांपूर्वी माझ्या भगवान शंकरांनी माझे ऐकले, कमळाच्या फुलावर एक बाळ मिळाले. आता 25 दिवस झाले हा काही खात नाही पीत नाही, हा मरणार बाबाजी, मी याच्या सोबत मरेन. हा फायनल निर्णय होता. अंतर्यामी सर्व जाणत होते, कबीर साहेब. तेव्हा नीरू शंकर भगवान म्हणाले, म्हणजे शिवरूपात नाही साधू रूपात, की माई तुझं मूल आण बघू कुठे. आता त्या नियमाने उचलून आणले बाळाला. विचार केला की महाराजांच्या चरणी घालावे, याला जीवदान देतील हे. आता जसे त्या बाळाला परमात्म्याला शंकर भगवानांच्या चरणात, साधूच्या चरणात घातले, असे टेकवले, तिथूनच उठले परमात्मा आणि भगवान शंकरांच्या डोक्याच्या बरोबरीने 5 फुटाच्या अंतरावर असे आकाशात स्थिर झाले, हवेत. आता शंकर भगवानांनी असा हात केला, त्यांच्या हातांवर आले आणि ते असे हातात घेऊन परमात्म्याशी, शंकर भगवान आणि परमात्मा पूर्ण ब्रह्मची, शंकर भगवानही नाही समजू शकले हे कोण आहेत. त्यांनी हाच विचार केला की कोणी सिद्ध पुरुष आहे, कारण त्यांची सद्बुद्धी एवढीच आहे, हे कंप्लीट गॉड नाही आहेत. तर ते त्यांच्याशी बोलले. तेव्हा भगवान म्हणाले, परमात्मा म्हणाले, परमेश्वरजी शिवजींना की महात्माजी यांना सांगा की एक कुमारी गाय घेऊन या आणि कुंभाराकडून एक कोरे भांडे घेऊन या, आणि तुम्ही त्या कुमारी गायीच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद द्या, ती दूध देईल. म्हणतात की समर्थ जो असतो तो महिम्याचा भुकेला नसतो. आता वचनाने शंकर भगवानांना आदेश दिला तर त्यांच्यात ती शक्ती आली. नीरू आपल्या पत्नीला म्हणाला, शंकर भगवान, त्या साधूने म्हटले की माई तुझ्या पतीला सांग कुमारी गाय घेऊन यायला, वासरू ज्याला बैलाने टच नसेल केले. नीरूने तसेच केले. जाऊन एक गाय घेऊन आला आणि शंकर भगवानांनी तिच्यावर आशीर्वादाचा कमरेवर हात ठेवला. लांब लांब आचळं झाली, एवढी मोठी झाली, एवढी, आणि खाली ते भांडे ठेवले आणि ते भरले. मग बंद झाले आपोआप.
ती गाय दररोज दूध येत असे आणि भगवान पीत असत. अशा प्रकारे परमेश्वरांच्या पालनाची लीला झाली. आता इथे पॅरलल तुम्हाला हे प्रमाण देऊ इच्छितो दास की परमात्म्याची ओळख काय आहे. वेद आपल्या हिंदू धर्मातली एक सत्य वस्तू आहे, सत्य ज्ञानाची वस्तू मानली जाते. जो लिहिला आहे तो भगवानांचा यथार्थ महिमा आहे. तर ज्याला जे वेद सांगतात की परमात्म्याच्या बालपणी पालन पोषणाची लीला जी कुमारी गायीद्वारे होते ते वेदात लिहिले आहे. आणि ज्या भगवानांनी ही लीला केली आहे तर हु इज गॉड? ही इज गॉड. जी वेदांनुसार ज्यांची लीला आहे. आता थोडंसं प्रमाण देतो. हे बघा, कबीर सागर हे 600 वर्ष पूर्वीचं आहे, काही आजचं नाहीये पुण्यात्म्यांनो. संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, बंबई, मुंबई. हे बघा, आता मुंबई म्हणतात. हे कोण आहेत याचे संशोधक? कबीर पंथी, भारत पथिक स्वामी युगुलानंद बिहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई, मुंबई. आता बघा, हे ज्ञानसागर एक प्रकरण आहे. यात ज्ञानसागर 74 पानावर. आता इथे बादचा बंद तहापुन आयो. कबीर साहेब सांगत आहेत लहान बाळाच्या रूपात बादचा बंद तहापुन आयो, काल कष्ट मैं तोर मिटायो. की मी तुला वचनबद्ध होतो म्हणून तुला भेटलो आहे येऊन. आता काय सांगत आहेत? सुन जुल्हा मन भयो आनंदा. ही गोष्ट बाळ मिळाल्यामुळे तो विणकर धाणक खूप खुश झाला आणि कसे बोलू लागला बघा. सुन जुल्हा मन भयो आनंदा, अर्जी में चकोर पायो निश्चंदा. ले सुत म्हणजे पुत्राला. ले सुत चले हरस मन कीना, तातो पुन असबोल ही लीना. सुत काशी को ले चले, लोग देखण तै आव. अन्न पानी बक्से नहीं, जुल्ला शोक मनावे. आता काही खात पीत नाहीये, लोक तर आनंद मानतायत बाळाला बघून बघून. आता इथे बघण्यासारखी गोष्ट आहे की गरीबदास साहेबजींनी खूप छान चित्रण केले आहे. याचे कारण की जसे तुलसीदासजींनी लाखो वर्षांपूर्वीची रामायणातील जी घटना होती आपल्या सिंपल वाणीत कलियुगात लिहिली आहे आणि ती सगळी सत्य आहे. आज तीच मानतात संपूर्ण हिंदू समाजात. तसेच गरीबदासजींनी परमात्म्याचा महिमा त्यांची अमृतवाणी आपल्या अमृतवाणीच्या माध्यमातून पुनः प्रकट करून ठेवली आहे. त्यात अजून चांगले निर्णायक आहे. यात थोडीफार या कबीरपंथींनी भेसळ केली आहे. आपल्या बुद्धीनुसार त्यांची बुद्धी काम करत नव्हती. तर या दोन्हींना पडताळून निष्कर्ष काढला आहे दासाने. त्याला सूक्ष्मवेद समजा, जे दास ज्ञान सांगत आहे. आता इथे काय सांगत आहेत की जसे गरीबदासजींनी सांगितले की जेव्हा काशीमध्ये परमात्मा पोहोचले, लोक बघायला आले. जसे गाणी गात येऊ लागल्या मुली बायका, आणि कुठे तो चिंतित होता की लोक मला गावातून हकलून देतील. आणि इथे तर प्रशंसा करत आहेत की धन्य आहे भाग्य तुमचे, असे मूल तुम्हाला मिळाले आहे. आणि सर्व आनंद साजरा करत आहेत. कोणी म्हणे देवता आले, कोणी म्हणे ब्रह्मा विष्णू महेशांपैकी कोणी आहे. एवढा आनंद साजरा करतायत ते लोक जे आनंद मनवत आहेत. आणि इकडे नीरू आणि नीमा दुःखी होत आहेत की हा काही खातपीत नाहीये, हा मरण पावेल, मग परत आम्ही तसेच राहू. म्हणतात सुत काशी को ले चलो, सुत काशी को ले चले, लोग देखण ता आव. अन्न पानी बखै नहीं, दुल्ला शोक मनावे. तब जुल्ला मन कीन तिवाना, रामानंद सो कहो उत्पाना. मैं सुत पायो बड़ा गुणवंता. रामानंदजींकडे जाऊन नीरू म्हणाला की मला एक खूप सुंदर बाळ मिळालंय, गुणवान आहे, परंतु तो खात पीत नाहीये. आता इथे ठीक आहे की रामानंदजींकडे ते गेले.
त्यांना जे तंत्रमंत्र माहीत होते ते त्यांनी केले, परंतु त्याने काही नाही झाले. मग शिवजी आले होते शिवपुरीहून. हे देखील प्रकरण त्यांनी लिहिले. ठीक आहे, जसेही, कारण की या कबीरपंथीयांची बुद्धी तिथे नाही पोहोचू शकली जिथे पोहोचायला हवी होती, जे दासावर कृपा केली. आता बघा, तेव्हा रामानंदजींचे हे यांनी सांगितले की रामानंदजींना विचारले जाऊन, मैं सुत पायो बढा गुणवंता, कारण कौन बखे नहीं संता. की काय कारणाने तो खात पित नाहीये हा संत रामानंदजी. रामानंद ध्यान तब धारा, जुल्ला सो तब वचन उचारा. पूर्व जन्म में तब ब्राह्मण जाति, हर सेवा कीनी भली भांति. कुछ तुम सेवा हरि की चूका, तुझ्याकडून काही परमात्म्याच्या भक्तीमध्ये चूक झाली आहे. तात्या भयो जुल्ला का रूपा, और प्रीति प्रभु गए तोर लीना. और ताते उद्यान में सुत तो है दीना. म्हणून परमात्म्याने तुझी पूर्वजन्मीची काही भक्ती स्वीकार केली आहे आणि त्यामुळे तुला जंगलात हा पुत्र देऊ केला. आता नीरू वचन हे बघा, ह्या अज्ञान्यांनी नुरी लिहिले. इथे गडबड करून ठेवले या कबीरपंथींनी. नुरी लिहायचे होते नीरू. आता नीरू वचन, हे प्रभु जस कीन तस पायो, आरत हो तो दर्शन आयो. संकटात मी तुमच्याकडे आलो आहे आणि मी काही चूक केली असेल त्यामुळे विणकर झालो. पर सो कहिए उपाय गुसाई, बालक अक्सुदावंत कुछ खाई. एक असा उपाय सांगा की भुकेले बाळ काही खाईल. रामानंद अस्मुक्ति विचारा, तुम सुत कोई ज्ञानी अवतारा. तुझा पुत्र जो आहे तो कोणी ज्ञानी अवतार आला आहे. और बछिया जाही बैल नी लागा, की आता एक कालवड आणा जिला बैलाने शिवले नसेल, कुमारी. और सोले ठाई तोड़ते आगा, ठाडे तोड़ कर तो ते ही आगा. तिला त्याच्या समोर उभी कर. और दूध चले ते थनते, दूध ही धरो छिपाए. अक्षुदावंत होए, तब ताको देखवाए. दुल्ला एक बछिया ले आवा, और चलो दूत को मरम न पावा. चलो दूत जुल्ला हरसाना, राग छिपाया कहूं नहीं जाना. आता इथे पहा, दूध तब पीवत नाम कबीरा. और खेलत संग संत संग मत धीरा. आता इथे आपण एवढेच घेऊया. आता यांनी लिहिले आहे की चला दूत कोई मरम नहीं पावा. दूत कोण होता तो. गरीबदास साहेबजींनी याचे चांगले वर्णन दिले आहे की शिव उतरे शिव मंडल ते, अवगत बदन बिदोगे. मैं के बदन कमल खुशी हुए, लिया ईस को गोदे. आता आधी तुम्हाला थोडंसं ऐकवतो. दूध न पीवे न अनभक, गरीबदासजींची वाणी आहे. दूध न पीवे न अनभक, नहीं पल न झोलनते. अदर अमान ध्यान में जो कमल कला फूलनते. कबीर परमात्मा काही खात पित नव्हते आणि जसे कमळाचे फूल, त्या कमळाच्या फुलाच्या आत, कमळाच्या झाडात किंवा फुलात एक असा गुण असतो. आता जसे कमळ एखाद्या सरोवरात उमलले आणि काही कारणाने एखादा दर्या, नदी दुथडी भरून वाहते, त्यात पाणी भरायला सुरुवात होते आणि त्याची पातळी वाढायला लागते. 1-2 तासात ते 2 फूट वाढतं ते पाणी, तर 2 फूट कमळ पण त्याच्याबरोबर उचललं जाईल. भले 10 फूट पाणी चढलं तरी त्याच्याबरोबर चढेल, म्हणजे एवढ्या स्पीडने चढतं. तर इथे त्याची तुलना केली आहे की परमात्मा काही खात पित नव्हते, छोटंसं बाळ, आणि सुदृढ असं होत होतं जसं कमळ फुलत असतं. अशा स्पीडने शरीर विकसित होत होतं. शिव उतरे शिवपुरी से, अवगत बदन विनोदे. मैं के कमल खुशी भये, फिर लिया ईस को गोद. भगवानांना कडेवर घेतलं शिवजींनी. नजर नजर से मिल गई, किया ईस परिणाम. धन मोमन धन पूर्णा, ये धन काशी निकाम. शिवजी ब्राह्मण हे साधू रूपात उभे राहिले. दोघांची जी नजरभेट झाली परमात्म्याची आणि शंकरजींची, तेव्हा साधू रूपात त्या माईला आणि नीरू आणि नीमाला म्हणाले होते शंकरजी की धन्य आहे हे नगर जिथे अशा महापुरुषांचे चरण लागले.
हे तर परम संत आहेत, कोणी ते समजू नाही शकले शिवजी की हे भगवान आहेत. 7 बार चर्चा करी बोलले बालक बने. दोघांची 7 वेळा चर्चा झाली. ते 25 दिवसांचे बाळ आणि बोलत आहे आणि आपापसात बोलत आहे शंकरजींशी. 7 बार चर्चा करी बोले बालक बने. शिव को कर मस्तक धरा ल्या मोमन एक धैने. मोमीन हे मुसलमान. डोक्यावर हात ठेवला शंकर भगवानांनी त्या नीरूच्या, आणि जा एक धेनू आण, गाय आण कुमारी. अन ब्यावर को दूहत है दूध दिया तत्काले. पीवे बालक ब्रह्मगति ता शिव भय दयाले. आता हे तर तुम्हाला 250 वर्षांपूर्वी तर 280 वर्षांपूर्वी जवळजवळ गरीबदासजींनी हे चित्रार्थ केले. 600 वर्षांपूर्वी धर्मदासजींनी परमात्म्याचा महिमा लिहिला, कबीर सागर. आता दाखवतो पवित्र वेद. हे पवित्र सद्ग्रंथ तुम्हाला दाखवले. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 1 आणि मंत्र नंबर 9 मध्ये तुम्हाला प्रमाणित करतो की तो परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून येतो, त्याच्या पालनपोषणाची लीला कुमारी गायीकडून होते. हे बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि 10 एकत्र आहे. हे कुठून छापले आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली इथून. आणि कोण त्याचे भाषांतर करणारे, अनुवाद करणारे आहेत? हे कुठून छापलंय? मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. हे बघा, हे पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 1 आहे, आणि याचा मंत्र नंबर हा 9. यात अभि अधन्या, अभि इमम अधन्या उत श्रीरंती धेनुम. धेनू म्हणजे गाय, शिशु म्हणजे शिशुरूपात प्रकट परमात्म्याला. सौम इंद्राय पार्थवे, सौम म्हणजे अमर पुरुष. आता यात काय अनुवाद केलाय की त्या सोम म्हणजे अमर पुरुष, इथे सोम म्हणजे योनी. इथे तुम्हीच बघा. हे ऋग्वेद मंडल नंबर 9चा मंत्र नंबर, मंडल नंबर 1 9चा सूक्त 1चा मंत्र 1 आहे. यात सोम शब्द आहे. सोम म्हणजे सोम स्वभाव परमात्मा, सोम म्हणजे परमात्मा यांच्याच शब्दात. आता इथं बघा, आता आपण ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 आणि मंत्र 9 मध्ये आलो. हे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 आणि मंत्र 9. यात लिहिलंय की इम म्हणजे त्या, सोम म्हणजे अमर पुरुषाला, पुरुष म्हणजे परमात्मा, तर त्या अमर परमात्म्याला जो शिशुरूपात आहे, शिशुम कुमार अवस्थेत, बाल्यावस्थेतच अभि अधन्य. अभि म्हणजे पूर्ण प्रकारे, पूर्ण रूपाने, अधन्या म्हणजे न व्यायलेली, जिला बैलाने टच केले नसेल अशी अधन्या. आमच्या इथे हरियाणामध्ये, आमच्या म्हणजे प्रादेशिक भाषेमध्ये असं म्हणतात की ही गाय गाभण न राहिलेली आहे, अधन्या. न गाभण राहिलेली म्हणजे हिला बैलाने टच केलेले नाही, बैलाने, आणि ही म्हणजे गाभण न राहिलेली आहे. तर हे तेच आहे अभि अधन्य. अभि म्हणजे सर्व प्रकारे, कम्प्लीट, इन ऑल रिस्पेक्ट म्हणजे कुमारी. अभि अधन्य म्हणजे कुमारी. हे बघा, त्या सोम स्वभाव, सोम म्हणजे अमर पुरुषाला, शिशु म्हणजे जो शिशु रूपात प्रकट होतो, त्याची अभि अधन्य सर्व प्रकारे. अधन्य म्हणजे इथं लिहिलंय अहिंसनीय. हा काय डोंबल अर्थ आहे याचा? धेनू म्हणजे गाय, गाय तृप्त करते. होय होय, तृप्त करते त्या परमात्म्याला. जो परमात्मा अमर पुरुष शिशुरूप धारण करून येतो, त्याच्या संगोपनाची लीला असं समजा. अभि अधन्य कुमारी गाय, गायी धेनूंच्या द्वारे होते, ती त्यांना तृप्त करते. आता यातून काय सिद्ध झालं?
परमात्म्याने जी लीला केली 600 वर्षांपूर्वी ती तुम्हाला दाखवली त्यांची अमृत त्यांच्या लीलेमध्ये. आणि त्याच्यानंतर जसे तुलसीदासजींनी भगवान श्रीरामचंद्रजींचा इतिहास आत्मचरित्र लिहिलेनंतर तसेच गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले होते, सचखंडात घेऊन गेले होते, त्यांची दिव्यदृष्टी उघडली होती, त्यांचा ज्ञानयोग उघडला होता. त्याच्यानंतर आदरणीय गरीबदास साहेबजींनी परमात्म्याची तीच महिमा सांगितली की त्यांनी अशी लीला केली. आणि वेद सांगतात की परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून इथे येतात, एक लीला करतात, त्यावेळी त्यांच्या पालन पोषणाची लीला कुमारी गायीकडून होते. हु इज गॉड? कबीर इज गॉड. बोलो सतगुरुदेव. पुण्यात्म्यांनो, धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्यापासून जन्म झाला. तुम्ही हे नका समजू की तुम्ही साधारण आत्मा नाही आहात. जो या खऱ्या खऱ्या दरबारात पोहोचला तो परमात्म्याचा विशेष लाडका आत्मा आहे. तुमचे आणि तुमच्या 101 पिढ्यांचे कल्याण होईल हे नोट करून घ्या आणि विश्वासाने भक्ती करा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? संदीप वामनराव जाधव. आपण कुठून आलात? माझं गाव केंद्रा बुद्रुक, तहसील सेनगाव, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय सलूनचं दुकान आहे माझं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 9/10/2014 या दिवशी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर हनुमानाची साधना करायचो. आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे, तेथे पण जायचो मी. आणि महादेवाची साधना खूप करायचो. आणि आमच्या गावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे, त्या मंदिरात पण मी सतत साधना करायचो. शनिवार उपवास करायचो आणि हनुमान चालिसेचं पठण करायचो. अशी साधना करत असताना माझ्या मनानंच मनमुखी मी मंत्र जाप करायचो, जय हनुमान ज्ञान गुण सागर, अशा पद्धतीनं. आणि ही साधना करत असताना मला औंढ्याची प्रदक्षिणा घालण्यासाठी एका संतांनी सांगितलं होतं. मग ते पण करू लागलो मी. आणि औंढ्याला दरवर्षी श्रावण महिन्यात 4 सोमवार मी पैदल परिक्रमा करायसाठी जात होतो. सर, ज्याप्रमाणे आपण सांगत आहात की आपण महादेवाचे भक्त होतात आणि हनुमानावर आपली श्रद्धा होती, त्या अनुषंगाने आपण त्यांची भक्तिसाधना करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कसे कळाले आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? मी संत रामपालजी महाराजांविषयी अनभिज्ञ होतो, मला माहीतही नव्हतं. आणि माझा एक मित्र गावामधून हरियाणा येथे जाऊन आलेला आहे अशी मला चर्चा ऐकू आली. आणि मी त्या मित्राकडे गेलो आणि म्हटलं, बाबा तू कुठे गेला होता, काय करत होतास? तर त्याने मला सांगितलं की मी गुरु केलेले आहेत आणि तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हरियाणा बरवाला येथे आलेले आहेत, तर तू पण गुरु करून घे म्हटले. तर मी थोडं लक्ष दिलं नाही. मी म्हटलं, बाबा मी थोडा वेळ लागेल मला अगोदर. तर ते म्हटलं, तुला वाचनाची आवड आहे? तर त्याने मला एक ज्ञानगंगा पुस्तक दिलं. मग मी पुस्तक नेलं आणि रात्रभर वाचलं. तर रात्री 1 वाजता जेव्हा पुस्तक पूर्ण झालं त्यावेळेस मग माझ्या मनात एक विचार आला की खरोखरच आपण आत्तापर्यंत जी साधना करायचो त्या साधनेत किती हे आहे. आणि मला ती साधना करूनही काही लाभ का होत नव्हते ते मला नंतर कळालं. कारण मला त्या ज्ञानगंगा पुस्तकामध्ये त्रिगुण काय आहेत, ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुण कळाले. आणि सृष्टीरचना मी हे टॉपिक वाचलं आणि त्यातून मला असं कळालं की खरोखरच भक्ती साधना ही वेगळी आहे आणि सद्गुरू करणं फार जरुरी आहे. सद्गुरूशिवाय तर मुक्ती नाही. आपल्या सर्वच शास्त्रांमधून आपल्या संतांनी आतापर्यंत आपल्याला संकेत दिलेले आहेत. परंतु माझा गुरु मी केलेला नव्हता आणि मनमुखी साधना मी करायचो, परंतु त्यातून मला कुठलाच लाभ होत नव्हता. त्याचं कारण हेच की गुरु नव्हता आणि सद्गुरू असणं फार जरुरी आहे हे मला ते पुस्तक वाचून कळालं. नंतर मी
संत रामपालजी महाराजांविषयी माहिती करून घेतली आणि अजून काही साहित्य असलं तर ते दे म्हटलं मी माझ्या मित्राला. त्यानं मग अजून मला गैरी नजर गीतामे हे पुस्तकसुद्धा दिलं. मी ते पण वाचलं आणि माझी कंडिशन अशी होती की मी एक असा उदासीन व्यक्ती बनलो होतो. कारण मला सततची चिंता म्हणजे उद्याचं काय होईल याची खूप चिंता होती. कॉन्फिडन्स राहिला नव्हता आणि अशा परिस्थितीत देखील मी हनुमानाची साधना करत होतो, पण मला कुठला उत्साह राहिला नव्हता जीवनात. आणि भयंकर असा एक असाध्य रोग मला जडला. त्यात तो रोग म्हणजे मला मायग्रेनचा त्रास होऊ लागला. मायग्रेनमध्ये माझा म्हणजे खूप लक्ष लागत नव्हतं, ॲसिडिटी व्हायची, पुन्हा अर्धं डोकं खूप दुखायचं. मग मला एक पेन किलर घेतल्याशिवाय तो दिवस मला पूर्ण जात नव्हता. मग ते पेन किलर घेऊ त्या गोळ्या घेऊ माझ्या किडनीवर सुद्धा परिणाम व्हायची शक्यता निर्माण झाली. अशा कंडिशनमध्ये पोहोचलो मग मी उद्विग्न झालो होतो आणि त्याच वेळी मला ज्ञानगंगा रूपानं सद्गुरूचं एक द्वार खुलं झालं आणि मी माझ्या मित्राला सांगितलं मला पण बरवाला येथे घेऊन जाल. मग मी त्याला विनंती केल्यानंतर तो म्हणला बा मी जेव्हा जाईन त्यावेळेस तुला सांगेन. परंतु असे योग आले, मी ज्यावेळेस दुकानावर गेलो आणि फार उद्विग्न परिस्थितीत एक दिवस हताश होऊन बसलो आणि विचार करू लागलो. तर तेवढ्यात लक्षात आलं की बाबा मित्राला अजून काहीतरी असलं साहित्य वाचायला तर त्याच्याकडून घ्यावं. तर त्याला फोन केला तर त्याने योगायोगानं सांगितलं मी आजच चाललो म्हणून. आणि तो निघालासुद्धा होता कारण त्याच्या भावजईला उपदेश घ्यायचा होता अर्जंट. मग मी म्हटलो मला पण यायचं आहे. तर परमात्माने एवढी दया केली संत रामपालजी महाराजांनी की म्हणतात ना की गरज असल्यावर बरोबर सर्व व्यवस्थित होते. आणि सद्गुरू तर पूर्णपणे आपल्या सदकासाठी काहीही करायला समर्थ असतात. मग माझ्यासाठी एवढी म्हणजे पैशाची पण तरतूद नव्हती माझी, परंतु भावाने मदत केली आणि त्या मित्रासोबत संत रामपालजी महाराजांच्या शरणी हिसारला रेल्वेमार्फत गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जी पूर्वीची आपण भक्तिसाधना करत होतात त्या भक्तिसाधनेतनं आणि मनमुखी आचरणातून आणि मनमुखी मंत्रजापातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या म्हणण्यानुसार संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि संत रामपालजी महाराजांनी जे ते मला ज्ञानगंगेमार्फत जे ज्ञान दिलं ते तुम्हाला पटलं आणि त्या अनुषंगाने तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर या नामदीक्षा घेतल्यानंतर आणि जी संत रामपालजी महाराज आज जी सद्भक्ती देतात किंवा जो मंत्र देतात त्या मंत्राच्या साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वात मोठा लाभ माझ्या परिवारापैकी मला अगोदर झाला. माझ्या जन्ममरणाचा फेरा चुकला कारण मला सद्गुरू मिळाले आणि या ज्ञानातून संत रामपालजी महाराजांच्या सत्संग प्रवचनातून मला कळालं की सद्गुरूंशिवाय मुक्ती नाही आणि मला मुक्ती मिळणार आहे हे या ज्ञानातून मला समजलं आणि मी पूर्णपणे बिनधास्त झालो. मी कॉन्फिडन्स हरवलेला एक व्यक्ती असून मला संत रामपालजी महाराजांचा परिसस्पर्श झाला माझ्या जीवनाला आणि या लोखंडरूपी जीवनाचं एक सोनं झालं आणि माझ्या जीवनात उत्साह आनंद संचारला. मी माझं जीवन धन्य समजू लागलो आणि मला म्हणजे मोक्ष मिळणार ह्या कल्पनेतून मला म्हणजे समजलं की मला या जीवनात मला मोक्ष मिळणार म्हणून मी फार म्हणजे बिनधास्त जीवन जगत आहे आणि खुश आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल अशा प्रकारची साधना सांगितली आहे, परंतु जो श्रोता आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपल्याला हे कसं पटवून देता येईल की संत रामपालजी महाराज ही जी भक्तिविधी देतात किंवा जे मंत्र देतात त्या मंत्राद्वारेच माणसाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो? ह्याची प्रचिती मला सुरुवातीला आली कारण मला मायग्रेनचा जो त्रास होता. मी उपदेश घेण्यासाठी संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो बरवाला येथे आणि उपदेश घेतल्यानंतर मला लाईनमध्ये दर्शनासाठी पुकारा झाला की ज्यांना दर्शन घ्यायचं आहे गुरुजींचं संत रामपालजी महाराजांचं तर दर्शनासाठी रांगेत लागलो आणि दर्शनासाठी गुरुजी आले समोर आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांनी मला डोक्यावर असा आशीर्वादाचा हात ठेवला आणि खरोखर माझा मायग्रेनचा माझ्या जे अंगातून असं वाटलं मला हलकंसं शरीर झालं माझं त्या क्षणी आणि माझा मायग्रेनचा त्रास असा पूर्णपणे बरा झाला. तेव्हापासून मला कुठलीही गोळी घ्यायचं काम नाही, कुठलीही पेनकिलर घ्यायचं काम नाही आणि त्याच्यातून मला असं 4 दिवस मी तिथं राहिलो
तिथली व्यवस्था, तिथलं सर्व पाहून असं आनंद विभोर झालो मी. कारण तिथं सर्व काही मोफत होतं. तिथं आंघोळीला साबण, तिथं लावायला तेल, संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रमामध्ये सर्व व्यवस्था, आणि तिथल्या भक्तमंडळींचं वागणं बोलणं किती मायेनं आणि प्रेमानं होतं. मला तिथं स्वर्गसुख देखील थिटं वाटलं. लोक स्वर्गाचं वर्णन करायचे, त्यापेक्षाही तिथं मला खूप आनंद वाटला. आणि असं लक्षात आलं की खरोखरच हा सतलोक आश्रम आहे असं वाटलं. आणि मग त्याच्यानंतर मग मी बऱ्याच गोष्टीत मला खूप लाभ झाले. मला सांसारिक लाभसुद्धा झाले आणि माझा मायग्रेनचा त्रास कमी झाला. माझ्या भक्तमतीसुद्धा काही त्रासात होत्या, त्यांनीसुद्धा नंतर उपदेश घेतला. त्यांचासुद्धा त्रास बराच कमी झालेला आहे आणि माझ्या परिवारामध्ये मी आज सुखी आहे, आनंदानं जगत आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपला परिवार आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत आणि आज एक सद्भक्ती घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल पुढं चालवत आहात. तर या अनुषंगाने जे मित्रपरिवार आहेत, जे आप्तेष्ट आहेत, जे नातलग आहेत, तसेच जो श्रोता आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश तर सद्गुरू रामपालजी महाराजच देतात. मी तर सर्वांना हात जोडून नम्रतेने प्रार्थना करीन की सर्व माझ्या समाज बांधवांनी, माझ्या सर्व जगतातल्या सर्व लोकांनी माझा हा इंटरव्ह्यू पाहून लक्षात घ्या की मी एक असा म्हणजे विवंचनेत जगणारा तरुण होतो, पण मला आज परिपूर्ण आयुष्याचा हा आनंद घेत आहे मी. आणि मला कळालेलं आहे की माझा पूर्णपणे मोक्ष होणार आहे. कारण संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला. म्हणून मी आज धन्य आहे, मला सद्गुरूंचा संग लाभलेला आहे. आणि अशा परिस्थितीत मी संत रामपालजी महाराजांचा खूप ऋणी आहे. ते माझे सद्गुरू आहेत. सर्वांना मी विनंती करतो की हे मनुष्य जीवन फार अनमोल आहे, हे वारंवार मिळत नाही. 84 लक्ष योनीचा फेरा पार करून आपल्याला एकदाच मनुष्य योनी मिळते आणि ती सुद्धा मिळाल्याच्या नंतर सद्गुरू मिळणं फार आवश्यक असते. आणि सद्गुरू मिळण्याचा हा दुर्लभ योग या जीवनात सर्वांसमोर आलेला आहे. सर्वांना मी विनंती करतो की आपण थोडंसं अंतर्मुख व्हा आणि सर्व सद्ग्रंथांमधून संत रामपालजी महाराज सत्संगाच्या माध्यमातून प्रवचन करतात, ते ऐका लक्षपूर्वक. आणि त्यांचं साहित्य आहे, जगण्याचा मार्ग एक पुस्तक आहे आणि ज्ञानगंगासुद्धा पुस्तक आहे, ते पण तुम्ही वाचा. आणि ते फ्रीसुद्धा मागवू शकता. चॅनलच्या माध्यमातून स्क्रीनवर नंबर डिस्प्ले होतात काही, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते पुस्तकसुद्धा फ्री मागवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सर्व ज्ञान घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घ्यायचा असेल तर तो साधक गुरुदीक्षा किंवा नाममंत्र कसा घेऊ शकेल? हे तर अगदी सोपं काम आहे. संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन, सत्संग प्रवचन विविध चॅनल्सवर प्रसारित होत आहेत. आणि प्रत्येक चॅनलवर ज्यावेळेस तुम्ही सत्संग प्रवचन पाहत असता त्यावेळेस स्क्रीनवर काही नंबर डिस्प्ले होत असतात आश्रमाचे. तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळच्या नामदान स्थळाचा पत्ता किंवा ॲड्रेस विचारू शकता आणि तिथे तुम्ही त्यांना विचारून नामोपदेश घेऊ शकता. सर, ही जी नामदीक्षा आहे किंवा जो हा गुरुमंत्र आहे, हे जर एखाद्या व्यक्तीला घ्यायचं असेल तर त्याला किती पैसे द्यावे लागतात किंवा त्याला किती पैशाची वर्गणी किंवा पावती फाडावी लागते? नाही, संत रामपालजी महाराजांचा नामोपदेश घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही. निःशुल्क नामोपदेश आहे आणि सर्वांसाठी खुला आहे. संत रामपालजी महाराजांच्या नामोपदेशासाठी कुठलाही खर्च लागत नाही. उलट संत रामपालजी महाराजांनी नामोपदेश दिल्याच्या नंतर जे साहित्य म्हणजे सामुग्री लागते नामोपदेशाच्या नंतर, तर ती साहित्य सामुग्रीसुद्धा फ्री मिळते. कुठल्याही प्रकारचं 1 रुपयाही शुल्क लागत नाही. निःशुल्क नामदीक्षा मिळेल. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर